सो वेलकम बॅक फ्रेंड्स, वेलकम बॅक टू लेगाडे पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कराड. आणि माझं नाव आहे अमोल यादव आणि आपण बघतोय फिजिक्सचा फर्स्ट टॉपिक सुरू आहे. युनिट, डायमेन्शन्स अँड मेजरमेंट. डायमेन्शनचा पार्ट आपण कव्हर केलेला आहे, युनिटचा पार्ट कव्हर केलेला आहे आणि आता जो आपला पार्ट सुरू आहे तो आहे कुठला? सिग्निफिकंट फिगर्स आणि राऊंड ऑफ डिजिट्स रूल्स. बरोबर. काय आहेत मित्रांनो राऊंड ऑफ डिजिटचे रूल मला सांगा. जर एखादा आपल्याला डिजिट काय करायचं आहे, ड्रॉप करायचं आहे, तर रूल्स कोणकोणते आहेत सांगा. जे डिजिट आपल्याला ड्रॉप करायचं आहे ते जर डिजिट 5 पेक्षा मोठं असेल तर त्या डिजिटच्या अगोदरचं जे डिजिट आहे त्याच्यामध्ये एकने काय करायची, त्या नंबरमध्ये एकने वाढ करायची आणि मग ते 5 पेक्षा मोठं असलेलं डिजिट आपण ड्रॉप करायचं. ओके. जर डिजिट आपल्याला ड्रॉप करायचं आहे ते 5 पेक्षा लहान असेल तर मात्र त्याच्या अगोदरच्या डिजिटमध्ये, अगोदरच्या नंबरमध्ये कुठलाही चेंज करायचं नाही. आपण डायरेक्ट काय करायचं, जे डिजिट ड्रॉप करायचं ते ड्रॉप करून टाकायचं. ओके. समजा जर लास्ट डिजिट 5 असेल तर मात्र काय करायचं, मग अगोदरचं डिजिट आहे ते बघायचं ऑड आहे का इव्हन आहे. जर ऑड असेल अगोदरचं डिजिट तर त्याच्यात एकने वाढ करायची आणि जर इव्हन असेल तर ऍज इट इज ठेवायचं आहे. समजले हे रूल्स. त्याच्यानंतर आपण सिग्निफिकंट फिगरचे रूल बघितलेले. कोणकोणते सिग्निफिकंट फिगरचे रूल्स आहेत सांगा मला. सगळे नॉन झिरो डिजिट आहेत, म्हणजे नॉन झिरो डिजिट असलेले 1 to 9 हे जे सगळे डिजिट्स आहेत हे कसले आहेत, सिग्निफिकंट आहेत. सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे इम्पॉर्टंट डिजिट्स आपल्याला रिप्रेझेंट करायचे एखाद्या नंबरमध्ये, तर आपल्याला किती नंबर ऑफ इम्पॉर्टंट डिजिट आहेत ते म्हणजे सिग्निफिकंट फिगर्स. सगळे नॉन झिरो डिजिट कसले आहेत रे, सिग्निफिकंट फिगर्स आहेत. त्याच्यानंतर आपण सेकंड बघितला, 2 सिग्निफिकंट फिगरच्या मधला जो झिरो आहे तो कसा असतो, सिग्निफिकंट असतो. ओके. त्याच्यानंतर बघितलं आपण एंडिंग झिरोच्या बद्दल, लास्ट राईट साईडचे शेवटचे झिरो आहेत त्याच्याबद्दल बघितलं आपण. जर एंडिंग झिरो हा डेसिमल नंतरचा असेल तर तो सिग्निफिकंट आहे. ओके. जर एंडिंग झिरो हा डेसिमल नंतरच्या नसेल, डेसिमल नंतर फॉर एक्झाम्पल 100, बरोबर. आता हे जे 2 झिरो आहेत किंवा लास्ट झिरो आहे हा डेसिमल नंतर नाही, बरोबर. मग तो सिग्निफिकंट आहे का, नाही. म्हणजे एंडिंग झिरो विच इज आफ्टर डेसिमल इट इज सिग्निफिकंट. ओके. त्याच्यानंतर आपण इनिशियल झिरोचा विचार केला, लेफ्ट साईडचे झिरो आहेत, सुरुवातीचे झिरो आहेत, हे कसे असतात रे, सिग्निफिकंट नसतात. त्याच्यानंतर पॉवर ऑफ 10च्या मध्ये रिप्रेझेंट केलेला नंबर असतो तो काय, सिग्निफिकंट नसतो. म्हणजे पॉवर ऑफ 10, समजा 10 ची पॉवर 5 आहे, हा सिग्निफिकंट आहे का, नाही. समजा असा असेल 5 × 10⁵ याच्यामध्ये सिग्निफिकंट जो आहे तो काय असणार सांगा, 5चाच कन्सिडर करावा लागेल, म्हणजेच 1 सिग्निफिकंट फिगर्स येईल. ओके. सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे नंबर ऑफ इम्पॉर्टंट डिजिट इन अ नंबर. ओके. ठीक आहे. मग आता हे जे सिग्निफिकंट फिगर्स वरती मी ठराविक प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह करायला दिले होते, बरोबर. अजून मी थोडेसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला देतोय. बघा, फॉर एक्झाम्पल प्रश्न विचारतात कसा, समजा असा एखादा नंबर दिलाय मी तुम्हाला 0.042334, त्याच्यामध्ये नंबर ऑफ किंवा काय करायचं, हा जो आहे हा राऊंड ऑफ करायचा आहे. हा जो नंबर काय करायचा मला, राऊंड ऑफ करायचा आहे. मग राऊंड ऑफ करायचं म्हटल्यानंतर आपण आता समजा हा 4 आहे, 4 समजा डिजिट आपल्याला काय करायचं, ड्रॉप करायचा आहे. 4 5 पेक्षा कसा आहे, लेस आहे म्हटल्यानंतर आपण 4 आहे असंच ड्रॉप करणार विदाउट एनी चेंज इन 3, बरोबर. मग 3 परत ड्रॉप करायची वेळ आली तर 3 ला ड्रॉप करायचा, 2 ठेवायचा. असं कुठपर्यंत आपण ड्रॉप करत जायचं आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. प्रश्नामध्ये असं विचारलंय, राऊंड ऑफ डिजिट काय करायचं तुम्हाला, राऊंड ऑफ करायचं आहे अप टू 3 सिग्निफिकंट फिगर्स. 3 सिग्निफिकंट फिगर्स राहिले पाहिजेत नंबरमध्ये, तोपर्यंत काय करायचं आपल्याला, राऊंड ऑफ करत जायचं. आणि राऊंड ऑफ करत येत असताना मित्रांनो शेवटून यायचं. आता बघा इथे किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत अगोदर मोजायच्या. बघा व्यवस्थित विचार करा, हा 0 आणि हा 0 इनिशियल आहेत, लेफ्ट साईडचे आहेत, ते सिग्निफिकंट फिगर्स आहेत का, नाही. मग 1 2 3 4 4 सिग्निफिकंट फिगर्स या नंबरमध्ये आहेत. ओके. मग आपल्याला काय करायचं, राऊंड ऑफ करायचं आहे. किती सिग्निफिकंट फिगर्स शिल्लक राहीपर्यंत, 3 सिग्निफिकंट फिगर्स शिल्लक राहीपर्यंत. मग काय करायचं, हा समजा 4 जो आहे तो मी काय केला, ड्रॉप केला. 4 ड्रॉप केला, हा 5 पेक्षा लहान आहे, मग त्याच्या अगोदरच्या 3 मध्ये कुठला चेंज करणार आहे का, नाही. म्हणजेच ह्याचं जे उत्तर आहे 3 सिग्निफिकंट फिगर्स पर्यंत आपण राऊंड ऑफ करून असं लिहू शकतो 0.0423. दिस इज द करेक्ट आन्सर. ओके. समजा हा झाला फर्स्ट. अजून तुम्हाला देतोय, अजून एक दिला समजा 2.345. त्याला सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, 3 सिग्निफिकंट फिगर्स पर्यंत राऊंड ऑफ करत जायचं आहे. इथं किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत, 1 2 3 4 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. मग आता हा जो 5 आहे हा 5 काय केला पाहिजे, ड्रॉप केला पाहिजे, बरोबर. मग 5 ड्रॉप करताना तुम्हाला रूल माहित आहे, 5 पेक्षा लहान असेल, 5 पेक्षा मोठा असेल तर आपल्याला रूल माहितच आहे. पण 5 असताना व्यवस्थित विचार करा, 5 जर असेल तर त्याच्या अगोदरचा नंबर बघायचा ऑड आहे का इव्हन आहे. इव्हन आहे म्हटल्यानंतर इव्हन असेल तर आहे असंच ठेवायचं. म्हणजे हे कसं लिहू शकतो मी, 2.34. ओके. समजा 3 नंबर अजून दिला मी तुम्हाला,
7.123 अजून एखादा नंबर दिला, ह्याचं 3 डिजिट 3 सिग्निफिकंट फिगर्स असेपर्यंत राऊंड ऑफ करत जायचं तुम्हाला. मग आता किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत अगोदर मोजायच्या, 1 2 3 4 बरोबर. मग आता 3 काय केला पाहिजे, राऊंड ऑफ केला पाहिजे. 3 5 पेक्षा लहान आहे, डायरेक्ट उडवून टाका 7.12 बरोबर. परत 4 अजून दिला तुम्हाला, समजा फॉर एक्झाम्पल 3.1352 3.1352 असे तुम्ही कुठलेही नंबर घेऊ शकता. आता मी फॉर एक्झाम्पल साठी इथे नंबर काढलेले ते. आता हे काय करायचं, 3 सिग्निफिकंट फिगर्स पर्यंत तुम्हाला ऍडजस्ट करायचा, राऊंड ऑफ करायचा बरोबर. 1 2 3 4 5 सिग्निफिकंट फिगर्स आहेत, म्हणजे इथे तुम्हाला 2 अगोदर काय केला पाहिजे, ड्रॉप केला पाहिजे. 2 ड्रॉप केल्यावर 2 हा ऑलरेडी 5 पेक्षा लेस आहे म्हटल्यानंतर 2 ड्रॉप केल्यावर काय होईल, 3.135 ओके. परत 5 पण ड्रॉप केला पाहिजे. 5 हा 5 पेक्षा लहान नाही किंवा 5 पेक्षा मोठा नाही, इक्वल टू 5 आहे म्हटल्यानंतर त्याच्या अगोदरचा नंबर बघायचा, इव्हन आहे का ऑड आहे. बघा ऑड आहे म्हटल्यानंतर त्याच्यात 1 ने वाढ करायची, 3.14 येणार. लास्ट घ्या एक लास्ट एक्झाम्पल, समजा फॉर एक्झाम्पल 23510 बरोबर. हे तुम्हाला राऊंड अप करत जायचं 3 सिग्निफिकंट फिगर्स असेपर्यंत, समजतंय. मग आता मला सांगा काय किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत, 1 2 3 4. ह्याला तुम्ही सिग्निफिकंट म्हणणार आहे का रे, हा एंडिंग 0 आहे खरा, परंतु डेसिमल नंतर आहे का, नाही, म्हणजे हा सिग्निफिकंट फिगर्स नाही. हा आपण काय केला, डायरेक्ट ड्रॉप करून टाकला. त्याच्या अगोदरचा काय आहे बघा, 1 हा ऑलरेडी 5 पेक्षा कसा आहे सांगा, लेस आहे, म्हणजे आपण हा डायरेक्ट ड्रॉप करू शकतो. म्हणजे 235 ही काय झाली रे, राऊंड ऑफ 3 सिग्निफिकंट फिगर पर्यंत हा आपण नंबर काय केला, राऊंड ऑफ केलेला. ओके ठीक आहे. आता महत्वाचं पुढचं बघा, हे झालं सगळ्यांचं. आता प्रॅक्टिस करायला हरकत नाही तुम्हाला, प्रश्नामध्ये बघायचं किती सिग्निफिकंट फिगर्स पर्यंत राऊंड ऑफ करायचा आहे आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. ओके. आता महत्वाचं आहे सिग्निफिकंट फिगर्स इन कॅल्क्युलेशन. नेक्स्ट बघा, सिग्निफिकंट फिगर्स इन कॅल्क्युलेशन. ओके. एक एक्झाम्पल देतो, एक्झाम्पल घेऊनच आपण सॉल्व्ह करू. फॉर एक्झाम्पल आता कॅल्क्युलेशन म्हटल्यानंतर आपण कोणकोणते अरिथमेटिक ऑपरेशन करतो, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन बरोबर बेसिकली आपण वापरतो. अगोदर बघूया सिग्निफिकंट फिगर्स इन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. ओके. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये सिग्निफिकंट फिगर्स किंवा सिग्निफिकंट फिगर्स कशा फाइंड आउट करायच्या. ओके. बघा मी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला इथे नंबर देतोय, 6.4 घेतला इंटू 0.12 बरोबर. आणि ह्याचा असा ऑप्शन दिलेत, हा समजा एक पहिला प्रॉब्लेम आहे, 6.4 इंटू 0.2 दिलाय आणि ह्याचे ऑप्शन दिलेत तुम्हाला 1.28, बी दिलाय 1.1 दिलाय, सी दिलाय तुम्हाला 1.0 आणि डी दिलाय तुम्हाला 1.3 दिलाय. विचारलंय काय सांगा, अप्रोप्रिएट सिग्निफिकंट फिगर्स पर्यंत ह्याचा रिझल्ट फाइंड आउट करा. आता हा जो मल्टिप्लिकेशन, सिंपल मल्टिप्लिकेशन दिले बघा तुम्हाला, सिंपल मल्टिप्लिकेशन दिलंय. ओके. आणि ह्याचा जो रिझल्ट आहे, फाइंड मल्टिप्लिकेशन अप टू अप्रोप्रिएट, व्यवस्थित बघा, अप्रोप्रिएट सिग्निफिकंट फिगर्स. ओके. हा असा क्वेश्चन दिलाय आणि 4 ऑप्शन दिले तुम्हाला, सिंपल मल्टिप्लिकेशन दिले. आता हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला 6.4 इंटू 0.2 तुम्हाला जमतं, किती येणार आहे बघा, 2 4 जार 8, त्याच्यानंतर 2 6 जार 12 बरोबर. म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती येणार सांगा, 1.28. हे मल्टिप्लिकेशन झालं, हे ऍक्च्युअल झालं बरोबर. परंतु सिग्निफिकंट फिगर्स, अप्रोप्रिएट सिग्निफिकंट फिगर्स पर्यंत कसं लिहायचं याचं उत्तर किंवा रिझल्ट कसा लिहायचा, ह्याच्यासाठी रूल बघा व्यवस्थित. काय करायचं तुम्हाला, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनच्या केसमध्ये फक्त व्यवस्थित घ्या. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनच्या केसमध्ये जर नंबरची मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन असेल तर अप्रोप्रिएट सिग्निफिकंट फिगर्स आन्सर मधल्या किती असणार आहेत हे महत्वाचं आहे. बघा जर रूल लिहून ठेवतो मी, बघा रूल, जर नंबरची तुम्ही काय करत असाल, मल्टिप्लिकेशन किंवा ऍडिशन, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन घेत असाल, ज्या नंबरचं मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन करताय, बघा रूल, ज्या नंबरचं मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन घेताय, ज्या नंबरचे तुम्ही मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन घेताय, कुठले नंबर आहेत बघा, 6.4 आणि 0.2, ह्या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन आपण इथे घेतलेलं आहे. तसंच डिव्हिजनला सुद्धा हा रूल अप्लाय होणार. ज्या नंबरचं मल्टिप्लिकेशन घेताय किंवा डिव्हिजन घेताय त्या नंबरकडे अगोदर प्रॉपर बघा, 6.4 इंटू 0.2 बघा. असं किती उशीर बघायचं, 1-2 दिवस बघत बसा नाही. बघा मी काय सांगतो ट्रिक, एवढा वेळ नाही आपल्याकडे,
2 दिवस बघत बसायला आणि बघण्यात काय बघायला म्हणजे आपल्याला मिळणार सुद्धा नाही याच्याकडे काय बघून, बरोबर. बघायचं त्याच्याकडे बघू आपण. मग 6.4 इंटू 0.2 हे 2 नंबर आहेत ज्यांचं आपल्याला काय घ्यायचे, मल्टिप्लिकेशन घ्यायचे. समजतंय. मग आता या 2 नंबरकडे बघा. कुठल्या नंबरमध्ये कमीत कमी सिग्निफिकंट फिगर्स आहेत ते सांगा. हा खूप इम्पॉर्टंट आहे. कोणत्या नंबरमध्ये कमीत कमी सिग्निफिकंट फिगर्स आहेत. आता ह्याच्यात सांगा मला किती सिग्निफिकंट फिगर आहेत. 1 2 बरोबर. इथं लिहूया 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये सांगा किती सिग्निफिकंट फिगर आहे. लेफ्ट साईडच्या झिरोला तर आपण किंमत देतोय का, सिग्निफिकंट मानतोय का, नाही, बरोबर. मग ह्याच्यात किती सिग्निफिकंट फिगर आहेत. 1 सिग्निफिकंट फिगर आहे, बरोबर. म्हणजेच एक असा नंबर आहे ज्याच्यात 1 सिग्निफिकंट फिगर आहे आणि दुसरा असा नंबर आहे ज्याच्यात 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत, बरोबर. मग तुम्हाला काय करायचं, ज्या नंबरचं मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन घेताय त्यापैकी ज्या नंबरमध्ये कमीत कमी सिग्निफिकंट फिगर्स आहेत, बघा कुठल्या नंबरमध्ये कमीत कमी सिग्निफिकंट फिगर्स आहेत. 0.2 ह्याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत. 1 सिग्निफिकंट फिगर आहे. तेवढ्याच सिग्निफिकंट फिगर्स आन्सर मध्ये असणार. लक्षात. मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्टडीची टेक्निक काय करायचं आहे. तर पहिल्यांदा 200 पेजेस नोट्ससाठी किंवा प्रॉब्लेमसाठी वही घालायचे आणि 100 पेजेस तुम्हाला काय करायचं आहे, ट्रिक आणि फॉर्म्युलासाठी वही घालायचे. समजलं. छोटी काय करायचं आहे, व्हिडिओ बघायचा आहे प्रॉपरली. व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओ बघतच तुम्ही काय करायचं, 200 पेजेस मध्ये नोट्स काढायचे आणि 100 पेजची छोटी डायरी घालणार आहे तुम्ही. त्याच्यामध्ये सगळे फॉर्म्युले आणि हे असले ट्रिक जे आहेत ते ट्रिक लिहून काढायच्या. त्याच्यानंतर मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला केअरफुली बघायचा. आणि तसंच तुम्ही काय करायचं, एखादा दुसरा नंबर इथं 6.4 च्या ऐवजी 7.3 घ्या, 0.2 च्या ऐवजी 1.6 घ्या, बरोबर. कुठला तुम्हाला दुसरे नंबर घेऊन तुम्ही काय करायचं, प्रॅक्टिस करायचं. लक्षात आलं. आता काय करायचं बघा, सांगितलंय काय, जेव्हा मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन असेल, 2 नंबरचे असेल, 3 नंबरचे असेल, 4 नंबरचे असेल, किती नंबरचे असेल, तुम्ही काय करायचं, ज्या नंबरचं मल्टिप्लिकेशन घेताय किंवा डिव्हिजन घेताय त्या नंबर्सकडे बघायचं आहे. त्याच्यापैकी कोणता असा नंबर आहे सांगा ज्याच्यामध्ये कमीत कमी सिग्निफिकंट फिगर्स आहेत. त्या किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत त्या मोजायच्या. एकच सिग्निफिकंट फिगर इथं कमीत कमी आहे, बरोबर. तेवढ्याच सिग्निफिकंट फिगर्स कशामध्ये असणार आहेत, आन्सर मध्ये असणार आहेत, बरोबर. आता इथं बघा, मल्टिप्लिकेशन जर जमत असेल तर ठीक करा. जर समजा मल्टिप्लिकेशन करायला वेळ नसेल तर तुम्ही टेक्निकली बघा, ट्रिकने कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. हा मला माहित नाही ह्याचं मल्टिप्लिकेशन किती येत आहे, परंतु मला माहित आहे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर सिग्निफिकंट फिगर्स उत्तरात किती असणार आहेत. बघा ह्याच्यात किती सिग्निफिकंट फिगर्स 1 आहे आणि ह्याच्यात किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत 2 आहे. म्हणजे उत्तरात एकच सिग्निफिकंट फिगर्स असणार आहे. म्हणजेच कमीत कमी सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत, 1 आहेत, बरोबर. म्हणजे उत्तरात सुद्धा एकच सिग्निफिकंट फिगर असणार आहे. बघा ह्याच्यात मग उत्तर बघूया. ह्याच्यात किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत, 1 2 3 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. ह्याच्यात किती आहे, 1 आहे. म्हणजेच हे उत्तर असणार आहे. डोळं झाकून त्याला काय करायचं, मार्क करून टाकायचं. तरी सुद्धा एकदा चेक करा, ह्याच्यात किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत, 1 आणि 2, बरोबर. हा जो 0 आहे तो आफ्टर डेसिमल आहे त्याच्यामुळे तो सिग्निफिकंट आहे. ह्याच्यात किती 2, म्हणजे ह्याच्यात 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत, ह्याच्यात 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत, ह्याच्यात 3 आहेत, ह्याच्यात मात्र 1 आहे, बरोबर. मग कमीत कमी सिग्निफिकंट फिगर किती होते, नंबर्स मध्ये 1 होते. मग उत्तरात सुद्धा किती असणार, 1 असणार. समजलं. ट्रिक समजली का बघा, लक्षात आलं. ह्याच्यावरती आता अजून तुम्हाला प्रॉब्लेम एखादा देतो मी दुसरा. फॉर एक्झाम्पल 36 डिव्हिजनचा देतोय. 36.48 डिवायडेड बाय 12. ओके. ह्याच्यामध्ये आन्सर ऑप्शन दिले तुम्हाला 3.04, बी दिलाय तुम्हाला 3.0, सी दिलाय 3 आणि डी दिलाय 3.4, बरोबर. बघा विदाउट कॅल्क्युलेशन तुम्ही उत्तर सांगायचं मला, विदाउट कॅल्क्युलेशन. बघा इथे 2 नंबर, कोणकोणते 2 नंबरची डिव्हिजन घेतली, हा एक आहे आणि हा एक आहे, बरोबर. ह्याच्यात किती सिग्निफिकंट फिगर्स 1 2 3 4, बरोबर. ह्याच्यात किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत 2, म्हणजे कमीत कमी किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत, बरोबर. 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. मग उत्तरात सुद्धा किती सिग्निफिकंट फिगर असणार आहेत, 2 असणार आहेत. ह्याच्यात किती 3, ह्याच्यात 2, ह्याच्यात 1, ह्याच्यात किती आहेत बोला, 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत.
बघा ऑप्शन जो आहे हा जो डी दिलाय तुम्हाला, हा डी ऑप्शन दिलाय तुम्हाला 3.40 असा दिलाय बरोबर. आता हे बघा काय करायचं तुम्हाला इथं विदाउट कॅल्क्युलेशन प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवायचा मला विदाउट कॅल्क्युलेशन. बघा कोणत्या दोन नंबरचं तुम्ही डिव्हिजन घेताय, हा एक वरचा आहे आणि हा एक आहे बरोबर. 36.48 आणि खालचा 12 आहे. तुम्ही काय करायचं ह्या नंबर मधल्या सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत 1 2 3 4 बरोबर आणि ह्याच्यात किती आहेत 2 आहेत बरोबर. मग कमीत कमी किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत 2 आहेत. मग उत्तरात पण किती सिग्निफिकंट फिगर्स असणार 2. मग ह्याच्यात किती आहेत बघा 3, ह्याच्यात किती आहेत सांगा, ह्याच्यात 2 आहेत बरोबर, ह्याच्यात 1 आहे आणि ह्याच्यात किती आहेत 1 2 3. हा जो एंडिंग 0 आफ्टर डेसिमल आहे त्यानंतर 3 म्हणजे हे नाही हे नाही हे हा हे करेक्ट आन्सर आहे बरोबर. म्हणजे ज्या नंबरचं मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन घ्यायचं आहे त्या नंबर पैकी कमीत कमी सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत एखाद्या नंबर्स मध्ये तेवढ्याच सिग्निफिकंट फिगर्स उत्तरामध्ये असणार. समजलंय? ठीक आहे. आता ह्याच्यावरती तुम्हाला होमवर्क साठी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. होमवर्क साठी नंतर देतोय थेरोटिकल प्रॉब्लेम देतोय. इच साइड ऑफ क्यूब इज इक्वल टू दिलेले आहे 7.023 मीटर बरोबर. फाइंड वॉल्यूम अप टू अप्रोप्रिएट सिग्निफिकंट फिगर्स. आणि ऑप्शन दिले, पहिला ऑप्शन दिलाय तुम्हाला 373.714 बरोबर. बी तुम्हाला सेकंड ऑप्शन दिलाय 373.71. थर्ड ऑप्शन दिलाय बघा 377.7 आणि फोर्थ ऑप्शन दिलाय 373. सांगा विदाउट कॅल्क्युलेशन मला सांगायचं आहे व्यवस्थित बघा. क्यूब बरोबर, क्यूबची साईड किती दिलेली आहे 7.023 मीटर बरोबर. आणि कशामधला फाइंड आउट करायचं व्हॉल्यूम म्हटल्यानंतर काय येणार आहे साईडचा क्यूब असतो बरोबर की नाही. आता इथं काय दिला क्यूब आहे बरोबर म्हणजेच लेंथ इंटू ब्रेडथ इंटू हाईट बरोबर. तिन्ही बाजू सेम आहेत म्हटल्यानंतर साईडचा काय येणार आहे क्यूब म्हटल्यानंतर 7.023 इंटू 7.023 इंटू 7.023 बरोबर. याचं मल्टिप्लिकेशन करत बसायला वेळ आहे का आपल्याकडे नाही. जज करायचं आपल्याला किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत 1 2 3 4 ह्याच्यात 1 2 3 4 ह्याच्यात 1 2 3 4 बरोबर. म्हणजे उत्तरात सुद्धा किती सिग्निफिकंट फिगर्स असणार 4. कारण इथं सगळ्या 1 2 आणि 3 ह्या 3 नंबरचे आपण मल्टिप्लिकेशन घेतो तिघांच्यात पण सेम सिग्निफिकंट फिगर्स आहेत बरोबर. किती 4 बरोबर. म्हणजे उत्तरात पण किती सिग्निफिकंट फिगर्स असणार आहे 4 सिग्निफिकंट फिगर्स. याच्यात किती आहेत बघा 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 1 2 3 4. दिस इज द करेक्ट ऑप्शन. समजलं? ओके. समजा अजून एखादा प्रॉब्लेम तुम्हाला दिला द रेजिस्टन्स बघा एक प्रॉब्लेम ऍप्लिकेशन बेस्ड प्रॉब्लेम दिला. रेजिस्टन्स दिला 10.845 ओहम आणि करंट दिलाय तुम्हाला 3.23 एम्पियर. देन फाइंड अप्रोप्रिएट सिग्निफिकंट फिगर्स इन व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स बरोबर. ह्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला फॉर्म्युला माहित असेल तर ठीक. ओहम्स लॉचा फॉर्म्युला आहे ना व्ही इज इक्वल टू आय आर वाला बरोबर. ह्याने मल्टिप्लिकेशन करत बसणार आहे का तुम्ही 3.23 इंटू 10.845. ऑप्शन तुम्हाला दिलेत. ए ऑप्शन दिलाय बघा 35.03. बी ऑप्शन दिलाय तुम्हाला 35.029 आणि सी ऑप्शन दिलाय तुम्हाला 35.02935 आणि डी ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे बघा. डी ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला 35.1 हा असं ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे बघा. काय करणार तुम्ही इथं व्ही इज इक्वल टू आय आर म्हणजेच हा नंबर आहे आणि हा नंबर काय घेतलेला आहे मल्टिप्लिकेशन. आणि मल्टिप्लिकेशनला सरांनी रूल काय सांगितलाय कोणते दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन घेतलंय ह्याचं आणि ह्याचं. ह्याच्यात किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत 1 2 3 बरोबर. आणि ह्याच्यात किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत 1 2 3 4 5. म्हणजेच उत्तरामध्ये कमीत कमी किती सिग्निफिकंट फिगर्स असणार आहेत मला सांगा. इथे 3 आहेत म्हटल्यानंतर उत्तरामध्ये सुद्धा किती असणार आहेत 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. 1 2 3 4 हा गेला 1 2 3 4 5 हा पण गेला 1 2 3 हा पण गेला 1 2 3. दिस इज द करेक्ट ऑप्शन. समजलंय? प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे बघा.
समजलं. मल्टिप्लिकेशन आणि हा रूल डिव्हिजनला सुद्धा ऍप्लिकेबल आहे. समजतंय. म्हणजे मित्रांनो कॅल्क्युलेशन करायची प्रत्येक वेळी गरज आहे का आपल्याला? नाही. हे जर ट्रिक माहित असेल, बरोबर, हे जर ट्रिक माहित असेल तुम्हाला, तर मात्र कॅल्क्युलेशनची आपल्याला काही सुद्धा आवश्यकता पडत नाही. तसाच हे झालं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनसाठी. सिमिलरली जर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असेल, समजा एखाद्या नंबरची 2 किंवा 2 पेक्षा जास्त ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची आपल्याला नंबरची, तर मात्र अप्रोप्रिएट सिग्निफिकंट फिगर्स पर्यंत उत्तर कसं लिहायचं ह्याच्यासाठी वेगळा रूल आहे बघा. हे फक्त कशासाठी होता? मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. सिग्निफिकंट फिगर्स इन ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. ओके. समजा एखाद्या 2 नंबरची तुम्हाला ऍडिशन करायचं. एक एक्झाम्पल म्हणून मी घेतलं इथं दिला 2.42 प्लस 1.32 प्लस 0.2 ह्या 2 नंबरची ऍडिशन आपल्याला करायची. बरोबर. ऑप्शन दिले तुम्हाला. ए दिलाय 3.94, बी दिलाय 3.9, सी दिलाय 3.09 आणि डी दिलाय 3. असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. आणि फाइंड अप टू अप्रोप्रिएट, आता लक्षात आलं, अप्रोप्रिएट सिग्निफिकंट फिगर्स पर्यंत आपल्याला ऍडिशन फाइंड आउट करायचे. ओके. आता हे कसं सॉल्व्ह करणार? ऍडिशनसाठी वेगळा रूल आहे. कोणता रूल आहे बघा व्यवस्थित. आता ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी आपल्याला आफ्टर डेसिमल बघायचं आहे. डेसिमलच्या नंतर बघा, डेसिमलच्या नंतर किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत ह्याच्यामध्ये बघा. डेसिमलच्या नंतर व्यवस्थित विचार करा. 1, 2, ह्याच्यात 1, 2, ह्याच्यात 1, बरोबर. ह्याच्यात 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत, ह्याच्यात 2 सिग्निफिकंट, ह्याच्यात 1च सिग्निफिकंट फिगर्स आहेत. आतापर्यंत ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन साठी आपण टोटल नंबर मधल्या सिग्निफिकंट फिगर्स मोजत होतो. आता फक्त काय करायचं आहे? डेसिमल नंतरच्या. रूल बघा मी काय सांगतो. ज्या नंबरची ऍडिशन और सबट्रॅक्शन घेत आहे त्यापैकी आफ्टर डेसिमल, व्यवस्थित बघा, आफ्टर डेसिमल कमीत कमी सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत बघायच्या. कमीत कमी. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये पण सिमिलॅरिटी काय होती? कमीत कमी सिग्निफिकंट फिगर्सच बघत होतो, परंतु होल नंबर मधले आपण काढतो. इथं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी आफ्टर डेसिमल किती कमीत कमी सिग्निफिकंट फिगर्स आहेत? कमीत कमी जेवढ्या सिग्निफिकंट फिगर असतील तेवढ्याच सिग्निफिकंट फिगर आन्सर मध्ये डेसिमल नंतर असणार. व्यवस्थित बघा. म्हणजेच ज्या 2 किंवा 3 किंवा 4 ज्या नंबरची आपल्याला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचे आहे त्या नंबर्स पैकी डेसिमल नंतर कमीत कमी किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत तेवढ्याच रिझल्ट मध्ये डेसिमल नंतर असणार आहेत. बरोबर. मग सांगा मला इथे किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? 2. इथे किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? 2. बरोबर. इथे किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? 1 आहे. बरोबर. मग उत्तर असं येणार आहे, रिझल्ट असा येणार आहे, ज्या रिझल्ट मध्ये किंवा ज्या आन्सर मध्ये डेसिमल नंतर एकच सिग्निफिकंट फिगर्स असणार आहे. डेसिमल नंतर एकच सिग्निफिकंट फिगर असणार. इथे बघा डेसिमल नंतर किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? 2. इथे किती आहेत? 1. दिस इज द करेक्ट ऑप्शन. लक्षात. 3.9 हे काय झालं रे? अप्रोप्रिएट सिग्निफिकंट फिगर्स पर्यंत तो रिझल्ट करेक्ट आहे. अजून समजा एखादा ऍडिशन तुम्हाला देतो 14.5, त्याच्यानंतर प्लस 3.28, त्याच्यानंतर 0.123 आणि याचे ऑप्शन दिले तुम्हाला 17.903, बी दिलाय 17.9, सी दिलाय 17.90 आणि डी दिलाय 17. बरोबर. लक्षात आलं. काय करायचं तुम्हाला? ज्या नंबरची ऍडिशन घ्यायची आपल्याला त्या नंबर्स पैकी डेसिमल नंतर किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? 1, ह्याच्यात 2, ह्याच्यात 3. बरोबर. मग मला सांगा रिझल्ट असा येणार आहे, ज्या रिझल्ट मध्ये डेसिमल नंतर किती सिग्निफिकंट फिगर असणार आहे? कमीत कमी किती आहे? 1 आहे. म्हणजे रिझल्ट मध्ये सुद्धा 1. बघा इथं 3, इथं 1, इथं 2, इथं नाहीच आहे. बरोबर. म्हटल्यानंतर काय ना सांगा, दिस इज द करेक्ट ऑप्शन 17.9.
समजलं ऍडिशन सबट्रॅक्शन साठी रूल कोणता आहे ते. ठीक आहे, आता ह्याच्यावरती बेस्ट प्रॉब्लेम थेरॉटिकल कसा येतोय तो सुद्धा मी देतो बघा. इथं तुम्हाला सांगितलं मास ऑफ बॉक्स 2.3 kg आहे. एक बॉक्स आहे त्याचं मास 2.3 kg आहे आणि 2 मार्बल्स ऑफ 2.15 gram and 12.39 gram added to the box, then find total mass up to appropriate significant figures. बरोबर. आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. ए समजा दिला तुम्हाला 2.3 दिलाय, बी दिलाय 2.31 सगळे किलोग्रॅम मध्ये, सी दिलाय तुम्हाला 2.312 किलोग्रॅम आणि डी दिलाय 2.3123 किलोग्रॅम. ओके, तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे टोटल जे मास आहे ते अप्रोप्रिएट सिग्निफिकंट फिगर्स पर्यंत फाइंड आउट करायचं आहे. परंतु बरेच विद्यार्थी काय करतील, हा हे बॉक्सचं मास किती आहे रे 2.3 प्लस त्याच्यामध्ये अजून ऍडिशनल कोण झालं 12.39 प्लस त्याच्यामध्ये ऍडिशनल काय झालं 2.15. अरे पण हे मला सांगा हे कशात आहे केजी मध्ये आहे आणि हे ग्रॅम मध्ये, हे ग्रॅम मध्ये. बरोबर. मग अशी ऍडिशन होऊ शकते का, नाही होऊ शकत. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, सगळा जो डेटा आहे तो एका सिस्टीम मध्ये घ्यावा लागेल. ओके, बरं. ऑप्शन मला सांगा कशात आहेत केजी मध्ये, म्हणजे आपल्याला सगळा जो ग्रॅम मध्ये दिलाय ते सुद्धा कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल, किलोग्रॅम मध्ये करावं लागेल. ओके, मग कसं करणार किलोग्रॅम मध्ये. एक बघा तुम्हाला सांगितलं होतं मी किलोग्रॅम टू ग्रॅम काय रे, किलोग्रॅम 1 किलोग्रॅम म्हणजे किती असतो 1000 ग्रॅम असतो. बरोबर. म्हणजे केजीचं ग्रॅम मध्ये कन्वर्ट करत असताना कशाने मल्टिप्लाय करणार 10 किती 0 1230 3 ने मल्टिप्लाय करायचं. उलट काय करणार मग ग्रॅमचं किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करत असताना 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं. समजतंय. केजी टू ग्रॅम 10⁻³ ग्रॅम टू केजी 10⁻³ लक्षात येतं. ठीक. आता इथं बघा आपल्याला अगोदर हा जो 2.15 ग्रॅम आहे तो किलोग्रॅम मध्ये, 12.39 ग्रॅम आहे तो किलोग्रॅम मध्ये करावा लागेल. मग कसं लिहिणार बघा 2.15 इंटू ग्रॅमचे किलोग्रॅम 10⁻³. लक्षात येते. एकदम इझी आहे का नाही. ठीक. कन्व्हर्जन फॅक्टर माहित पाहिजे. मग 10⁻³ पॉवर काढायचे, निगेटिव्ह पॉवर काढायचे. सरांनी काय सांगितलं निगेटिव्ह पॉवर काढताना डेसिमल कुठे उचलून टाका लेफ्ट साईडला आणि पॉझिटिव्ह पॉवर काढताना डेसिमल कुठे उचलून टाका राईट साईडला. इथं निगेटिव्ह पॉवर आहे ती काढायची आपल्याला म्हटल्यावर डेसिमल कुठे उचलून टाकणार लेफ्ट साईडला. किती पॉवर आहे 3. बरोबर. मग 3 घर आपल्याला लेफ्ट साईडला टाकावं लागेल. 0.00215. बघा कुठं होतं डेसिमल 2 नंतर होता. 1 आपण इथं उचलून टाकला, 1 परत इथं टाकला, 2 आणि परत इथं टाकला 3. बरोबर. म्हणजे 3 डिजिट आपण कुठं शिफ्ट केला लेफ्ट साईडला शिफ्ट केला. म्हणजे ही -3 जी पॉवर होती 10⁻³ म्हणजे हा जो नंबर आहे तो निघून गेला. हे काय झालं किलोग्रॅम मध्ये झालं. हे सुद्धा किलोग्रॅम मध्येच आहे. समजतंय. हे सुद्धा काय आहे रे किलोग्रॅम मध्येच आहे. परंतु आपण काय केलं हे 10 ची पॉवर आहे ती रिमूव्ह करून टाकली. समजलं. आता पुढे बघा एकदम इझी. किंवा तुम्हाला आता दुसरं बघा एक 12.39 बरोबर इंटू ग्रॅमचे किलोग्रॅम 10⁻³ ह्याचं बघा करा 10 ची पॉवर रिमूव्ह करून बघा कसं येणार सांगा. 3 डिजिट शिफ्ट करणार 0.01239 किलोग्रॅम. ओके बघा बरं करेक्ट आहे का. 12 नंतर होता 1 2 3 3 डिजिट मी शिफ्ट केला. म्हणजे आता हा जो मास दिले ते ग्रॅम मध्ये होतं ते मी किलोग्रॅम मध्ये केलं. हे जे मास होतं ग्रॅम मध्ये ते किलोग्रॅम मध्ये केलं. आता सगळ्यांची काय घेऊ शकतो ऍडिशन घेऊ शकतो. 2.3 प्लस काय ना सांगा 0.00215 प्लस 0.01239. ओके आता ह्यांची ऍडिशन करायची. बरेच विद्यार्थी म्हणले 2.3 प्लस हे 2.15 इंटू 10⁻³ लिहिलं असतं तर चाललं असतं की सर. अरे पण ऍडिशन करताना मग ह्याच्यामध्ये सुद्धा 10 ची पॉवर -3 पाहिजे होती. समजतं. ऍडिशन आपण कुणाची करू शकलो असतो 10 च्या पॉवर सगळीकडे सेम असतात तर आपण ऍडिशन केली असते.
समजलं? ह्याच्यात 10 ची पॉवर होती का? नव्हती. म्हणून जी ह्याच्यात होती ती सुद्धा आपण काढून टाकली, ह्याच्यात होती ती सुद्धा आपण काढून टाकली. आलं लक्षात? ठीक आहे. आता सिंपल तुम्ही ऍडिशन करू शकता. ऍडिशन केली, मला सांगा ऍडिशनची गरज आहे का? ऍडिशनची आवश्यकता नाही. आता फक्त काय करायचंय तुम्हाला, डेसिमल, आफ्टर डेसिमल किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत त्याच्यात? एकच सिग्निफिकंट फिगर्स आहे त्याच्यात. 1 2 3 4 5 बरोबर, 5 सिग्निफिकंट फिगर्स आहेत त्याच्यात. किती? 1 2 3 4 5 बरोबर. म्हटल्यानंतर आता हे बघा, हे जे 2 झिरो आहेत हे सिग्निफिकंट फिगर्स नाही. बघा ह्याच्यात जशी एक सिग्निफिकंट फिगर्स आहेत तसे ह्याच्यात 1 2 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. हे जे आहेत हे कसले आहेत रे? लेफ्ट साइडचे झिरो आहेत. इनिशियल झिरोला आपण सिग्निफिकंट फिगर्स मानतो का? नाही. ह्याच्यात बघा किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? 1 2 3 4 4 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. ह्या झिरोजना आपण काय करतो? सिग्निफिकंट फिगर्स मानत नाही. तुम्ही म्हणाल सर डेसिमल नंतर आहे, आणि पण डेसिमल नंतर असला तरी एंडला नाही ना तो. समजलं? ठीक. आता मला सांगा, ह्या 3 नंबरची ऍडिशन घेतलेली आहे, ह्या 3 नंबर पैकी कमीत कमी डेसिमल नंतर कुठले सिग्निफिकंट फिगर्स आहेत? एकच. मग उत्तरामध्ये मला सांगा असा नंबर सांगा ज्याच्यामध्ये आफ्टर डेसिमल एकच सिग्निफिकंट फिगर आहे. 2.3 kg. आन्सर काय झालं? 2.3 kg. ह्याच्यामध्ये टास्क कोणती महत्वाची आहे बघा? किलोग्रॅम एक दिलाय, 1 ग्रॅम दिलाय, 1 ग्रॅम दिलाय बरोबर. म्हटल्यानंतर तुम्हाला ऍडिशन करताना काय करायला पाहिजे? सगळा डेटा सेम सिस्टीम ऑफ युनिट मध्ये घ्यावा लागेल. किलोग्रॅम किलोग्रॅम किलोग्रॅम. तुम्हाला सर किलोग्रॅम मध्येच का घेतला? ऑप्शन बघा कशामध्ये दिलेले आहेत? किलोग्रॅम मध्ये दिलेले आहेत. म्हणजे आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेव्हा आपल्याला बघावं लागेल अगोदर प्रॉपर की ऑप्शन काय आहे, त्याच्यानुसार आपल्याला प्रॉब्लेमचा पाथ ठरवावा लागेल. समजतं? ठीक आहे. हे झालं सिग्निफिकंट फिगर्स इन कॅल्क्युलेशन इन केस ऑफ मल्टिप्लिकेशन ॲज वेल ॲज ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन अँड ऍडिशन अँड सबट्रॅक्शन वेगवेगळे रूल आहेत. मल्टिप्लिकेशन डिव्हिजनला वेगळा रूल आहे आणि ऍडिशन सबट्रॅक्शन साठी वेगळा रूल आहे. आता ह्याच्यावरती डिपेंड असणार आहे. तुम्हाला मी आज ग्रुपवरती काय टाकलेलं आहे, PDF फाईल टाकलेली आहे नोट्सची DPPची, त्याच्यातून तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. हे बघा, तुम्हाला एरिया मधल्या सिग्निफिकंट अप्रोप्रिएट सिग्निफिकंट फिगर्स पर्यंत फाइंड आउट करायला लागतील. एरिया म्हटल्यानंतर मग मल्टिप्लिकेशन येणार बरोबर, व्हॉल्यूम मल्टिप्लिकेशन. म्हणजे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की ऑपरेशन कोणतं होतंय त्या प्रॉब्लेम मध्ये, ऍडिशन सबट्रॅक्शन होती का मल्टिप्लिकेशन डिव्हिजन होते, त्याच्यानुसार रूल अप्लाय करायचा. मग होमवर्क साठी मी देतोय काय प्रॉब्लेम तुम्हाला बघा. एक 6.2 इंटू 0.12, दुसरा दिला 6.2 प्लस 0.12. अप्रोप्रिएट सिग्निफिकंट फिगर्स पर्यंत उत्तर सांगायचं मला. आता ऑप्शन देत नाही मी. 3 समजा 33.3 प्लस 3.11 प्लस 0.313. ओके. समजा अजून दिला तुम्हाला 3.142 प्लस 0.241 प्लस 0.09. ओके. 5 नंबर दिला समजा एखादा 142.06 इंटू 23. 6 नंबरला 51.028 इंटू 1.31. आता फक्त कॅल्क्युलेशन करावं लागेल, ऑप्शन तुम्हाला दिलेले नसल्यामुळे बरोबर. 7 0.90 डिवायडेड बाय 4.26. ओके. काय डाऊट आहे का बघा? हे तुम्हाला प्रॉब्लेम दिलेले आहेत. आता नेक्स्ट पॉइंट जो आहे व्यवस्थित लिहून घ्या प्रॉब्लेम्स. नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ओके. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आता ह्याच्यामध्ये काय बघा, एखाद्या सायंटिफिक नोटेशन मध्ये असं इन सायंटिफिक नोटेशन एखादा नंबर लिहितात कसं बघा. नंबर कुठलाही नंबर असं लिहितात A इंटू 10⁻n. लक्षात घ्या, A इंटू 10⁻n असा नंबर लिहिला जातो. सच दॅट बघा, मग आता मी सांगतोय काय बघा, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय आहे, ही 10 ची पॉवर जी आहे त्याला आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणणार आहे. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय, पॉवर ऑफ 10 सच दॅट A ची जी व्हॅल्यू आहे ही 0.5 पेक्षा, बघा इथे लिहून ठेवतो मी, A ची व्हॅल्यू ही 0.5 पेक्षा मोठी असली पाहिजे.
आणि 5 किंवा 5 पेक्षा छोटी असली पाहिजे. बघा याच्यावरती एक एक्झाम्पल मी घेतो. एक एक्झाम्पल तुम्हाला दिलंय असं, डायमीटर ऑफ सन इज दिलं तुम्हाला 13.9 इंटू 10⁹ मीटर. फाइंड ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. फाइंड ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय आहे, तर मी इथं डेफिनेशन लिहून दिलेली आहे तुम्हाला. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे पॉवर ऑफ 10 आहे, की जेणेकरून ए ची जी व्हॅल्यू आहे, ए ला तुम्हाला 0.5 पेक्षा मोठा ठेवायचा आहे, परंतु 5 पेक्षा लहान ठेवायचा आहे. बरोबर. ए म्हणजे काय सांगा. हा बघा ए, इथं बघा हे ह्याच्याशी कम्पेअर करतो. हे जे आहे हे ह्याच्याशी कम्पेअर केलं. ए ची जागा कोणी घेतलेली आहे 13.9. बरोबर. आणि 10⁻n यांची जागा कोणी घेतलेली आहे सांगा, 9 ने घेतलेली. परंतु ए ची व्हॅल्यू जी आहे हिअर ए इज इक्वल टू किती सांगा 13.9. बरोबर. हा 0.5 पेक्षा मोठा आहे का, हा जर उचलून इथं ठेवला बसतोय का, नाही. 13.9 बघा 5 पेक्षा कितीतरी मोठा आहे तो. आपल्याला ए ची व्हॅल्यू किती पाहिजे, एकतर 5 किंवा 5 पेक्षा छोटी असली पाहिजे. 5 किंवा 5 पेक्षा छोटी असली पाहिजे. मग आता काय करायचं, मग आता हा जो आहे 13.9 आहे, ह्याला आपण 5 किंवा 5 पेक्षा छोटा नंबर करू शकतोय का, उत्तर आहे करू शकतो. कसा करू शकतो बघा, एक डिजिट जो आहे इथं बघा, हा जो डेसिमल आहे, हा डेसिमल समजा इथून मी उचलला आणि इथं टाकला तर काय होईल रे सांगा, 1.39 होईल. समजतंय. ए इज इक्वल टू मी काय केला, 13.9 होता, तो काय केला मी 1.39 केला. म्हणजे एक डिजिट, एक डेसिमल जो आहे तो एक डिजिट कुठे शिफ्ट केला मी, लेफ्ट साइडला शिफ्ट केला. लक्षात येतंय. मग जर एक डिजिट लेफ्ट साइडला शिफ्ट केला असेल तर मी सांगितलं तुम्हाला, जर डेसिमल लेफ्ट साइडला शिफ्ट केला तर 10 ची कसली पॉवर वाढवायची, पॉझिटिव्ह. आपल्या कॉलेजचं नाव आहे काय सांगा, लिगाडे पाटील. ओके. म्हटल्यानंतर जर डेसिमल आपण कुठे शिफ्ट केला, लेफ्ट साइडला शिफ्ट केला तर 10 ची कसली पॉवर वाढवा, पॉझिटिव्ह पॉवर वाढवा. लक्षात. म्हणजे असं लिहा बघा, 13.9 होता, इज इक्वल टू किती होता 13.9 होता, तर मी असं लिहू शकतो एक डेसिमल जो आहे एक डिजिट लेफ्ट साइडला 1.39 इंटू 10⁻². आता किती डिजिट तुम्ही शिफ्ट करताय, मी इथं एकच डिजिट शिफ्ट केलाय म्हटल्यावर मी इथं 1 लिहिला. ओके. जेवढे डिजिट तुम्ही शिफ्ट कराल तेवढी 10 ची पॉवर लिहायची. लिहिली. हा. आता कुठं शिफ्ट करताय, लेफ्ट साइडला शिफ्ट केलं तर कसली पॉवर लिहायची, पॉझिटिव्ह पॉवर लिहायची. ओके. आणि जर समजा राईट साइडला शिफ्ट केला तर कसली पॉवर लिहायची रे, निगेटिव्ह पॉवर लिहायची. समजलंय. काय डाऊट आहे. ठीक. आता मला सांगा, हा जो नंबर आहे 13.9 लिहितो मी बघा आता कसं, लेफ्ट साइड पॉझिटिव्ह, राईट साइड निगेटिव्ह. ओके. ठीक आहे. इथे बघा कसं लिहितोय बघा, 13.9 इंटू 10⁻9 ला असं लिहू शकतो मी 1.39. ओके. इंटू ह्याच्यामध्येच एक डेसिमल शिफ्ट केलाय ना मी लेफ्ट साइडला, म्हणून एक डिजिट शिफ्ट केला म्हणून. आणि हा जो आहे हा आहे तसाच 10⁻9. बघा ह्यालाच फक्त मी कसा लिहिला, हा असा लिहिला, आणि हा 10⁻9 इथे. ओके. आता कसं लिहू शकतो बघा, 1.39 इंटू 10⁻9. बघा बेस सेम आहे, पॉवरची काय घ्यायची, ऍडिशन 10⁻10. मग आता हा जो 1.39 आहे हा ह्याच्यामध्ये बसतोय का बघा. विचारा त्याला, अरे मित्रा तू 0.5 पेक्षा मोठा आहेस का, हो सर मी 0.5 पेक्षा मोठा आहे, मी 1.39 आहे. हा बरं ठीक आहे. मग 5 किंवा 5 पेक्षा छोटा आहेस का, हा सर मी 5 पेक्षा छोटा आहे. म्हटल्यानंतर हा जो आहे तो ह्या फॉर्मॅट मध्ये बसला. ठीक आहे. मग जर असं बसत असेल तर मग पॉवर ऑफ 10 जी आहे ती काय असते, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असते. म्हणजेच ही झाली ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. 10⁻10 ही काय झाली, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. समजलं. म्हणजे जोपर्यंत तो जो ए जो आहे म्हणजे नंबर जो आहे तो ह्या रेंज मध्ये बसत नाही
तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, डेसिमल ऍडजस्ट करत जायचं आहे, बरोबर. आणि डेसिमल जर लेफ्ट साईडला शिफ्ट केला तर पॉझिटिव्ह पॉवर वाढवायचे, राईट साईडला शिफ्ट केला तर निगेटिव्ह पॉवर वाढवायचे. आणि तो जो आहे ती 10 ची पॉवर आणि ऑलरेडी जी 10 ची पॉवर आहे ती सिम्प्लिफाय करून जी फायनल 10 ची पॉवर मिळेल तीच काय असणार आहे, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असणार आहे. ओके, ह्याच्यावरती अजून एक एक्झाम्पल देतो मी. समजा मास ऑफ इलेक्ट्रॉन, मास ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू, दिलं इथं मास ऑफ इलेक्ट्रॉन दिले 9.1 इंटू 10⁻31 किलोग्रॅम. ठीक आहे, तर तुम्हाला इथं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं आहे. फाइंड ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ठीक, बघा बरं, हे जे ह्याला विचार बघू, 9.1 हा उचला ह्याच्यात बसतोय नाही, 0.5 पेक्षा मोठा आहे ना, हा पण 5 पेक्षा छोटा किंवा 5 एवढा नाही. आता काय करायचं, सोडून द्यायचं, तसं नाही चाललं. मग काय करूया आपण, ह्याला आपण 0.5 पेक्षा मोठा आणि 5 पेक्षा लहान करूया. कसं करणार सांगा, एक डेसिमल जर मी उजवीकडे शिफ्ट केला, अरे तर 91 होईल, तो तर अजून मोठा होईल. म्हणजे डेसिमल कुठे शिफ्ट केला पाहिजे, लेफ्ट साईडला शिफ्ट केला पाहिजे. 0.91 इंटू किती डिजिट शिफ्ट केला, एकच, इंटू 10⁻1. कुठं शिफ्ट केला, लेफ्ट साईडला, म्हणून पॉझिटिव्ह, इंटू हा 10⁻31. म्हणजेच किती झाला, 0.91 इंटू 10⁻, पॉवर बेस सेम आहे, पॉवरची ऍडिशन. आता इथं काय 1 - 31 म्हणजेच काय -30, बरोबर. आता हा जो आहे हा फॉर्मॅट मध्ये बसला का बघा, ह्या बसला, बरोबर. हा जो ए आहे, हा ए 0.5 पेक्षा मोठा आहे. अरे तू 0.5 पेक्षा मोठा आहेस का, हा सर मी आहे 0.5 पेक्षा मोठा. बरं 5 किंवा 5 पेक्षा छोटा आहेस का, हा सर मी 5 किंवा 5 पेक्षा छोटा आहे. म्हणजे तू ह्या रेंज मध्ये बसतोयस वाटतं, हो सर मी त्या रेंज मध्ये बसतोय. मग ही काय झाली, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड 10⁻30. समजलं, काय डाऊट आहे का बघा, नाही. आता दुसरा एक प्रॉब्लेम देतो, सिंपल. समजा 10 ची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड फाइंड आउट करा. आता हा सिंपल नंबर दिलाय तुम्हाला, 10 ची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. कसं फाइंड आउट करणार, डेसिमल कुठं आहे बघा, हा इथं आहे डेसिमल, बरोबर, आफ्टर 10 आहे. बरं, हा झाला ए, बरोबर. आता बरेच वेळा तुम्हाला प्रत्येक वेळी हा 10⁻n जो आहे, म्हणजे हा जो हे जे आहे 10 ची पॉवर ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये असेल किंवा नसेलही, म्हणजे असा सिंपल नंबर पण देतील. 10 ची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कशी फाइंड आउट करायची, 10 ला उचला, ह्याच्यात ठेवा, ए ची व्हॅल्यू 10 दिलेली आहे बघा, ह्याच्यात बसतोय का, 0.5 पेक्षा मोठा आहे, 5 पेक्षा छोटा नाही. मग आपल्याला डेसिमल कुठे शिफ्ट केला पाहिजे, ते आफ्टर 10 आहे, हा उचलून 1 आणि 0 च्या मध्ये शिफ्ट केला तर 1.0 इंटू 10⁻, किती डिजिट शिफ्ट केला, एकच, 1 दिला. कुठे शिफ्ट केला, लेफ्ट साईडला, पॉझिटिव्ह. बघा आता हा 1.0 उचलून ह्याच्यात ठेवा, बसतोय का, हा 0.5 पेक्षा मोठा ऍज वेल एज 5 पेक्षा छोटा. आणि नंतर ही काय झाली, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड 10⁻1. कळतंय, काय डाऊट आहे. समजा मी असं म्हणेन 0.002 ह्याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड फाइंड आउट करा. प्रॉब्लेम प्रॅक्टिस करायचं आहे बघा, हे उचलून ह्याच्यात करा. 0.002 खूपच कमी आहे, 0.5 पेक्षा पण कमी आहे. आपल्याला एच व्हॅल्यू 0.5 पेक्षा मोठी पाहिजे. आता कुठं उचलूया, इथं उचलून टाकला तर 0.02 तरी सुद्धा 0.5 पेक्षा कमी. इथं टाकला 0.2 अगेन लेस दॅन 5. आफ्टर 2 टाकला, हा 0.5 पेक्षा मोठा होतोय, 5 पेक्षा छोटा होतोय. म्हणजे ह्याला आपण लिहिलं पाहिजे 2. म्हणजे कुठं शिफ्ट केला, 1 2 3, बरोबर. म्हणजे 2 इंटू 10⁻3, 3 डिजिट मी शिफ्ट केला, बरोबर. कुठं डेसिमल शिफ्ट केला, 3 डिजिट राईट साईडला. राईट साईडला शिफ्ट केल्यावर कसली पॉवर, निगेटिव्ह पॉवर. सांगा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय होणार, 10⁻3. ओके. समजा अजून 4 नंबरला घेतला मी. समजा रेडियस ऑफ अर्थ दिलेली आहे तुम्हाला, रेडियस ऑफ अर्थ दिलेले 6400 किलोमीटर. म्हणजेच हे असं लिहूया 6400 किलोमीटरचं मीटर इंटू 10⁻3. लक्षात, किलोमीटरचं मीटर, किलोमीटरचा मीटर मध्ये कन्व्हर्जन फॅक्टर काय आहे, 10⁻3 ने गुणा, लक्षात, मल्टिप्लाय करा, बरोबर. मग किलोमीटरचं मीटर मध्ये केला. आता सांगा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड फाइंड आउट करा. डेसिमल कुठं आहे, इथं आहे, इथं शिफ्ट केला 640. अगेन
खूप 5 पेक्षा खूप मोठा होता, आपल्याला 5 किंवा 5 पेक्षा लहान पाहिजे. इथं शिफ्ट केला 64, 5 पेक्षा मोठा आहे. इथं शिफ्ट केला 6.4, अगेन 5 पेक्षा मोठा आहे. इथं शिफ्ट केला 0.64, हा पॉईंट 5 पेक्षा मोठा आहे आणि 5 पेक्षा लहान आहे. आलं लक्षात? म्हटल्यानंतर 0.64 चालतोय. एवढं करण्यासाठी आपण डेसिमल कुठे शिफ्ट केला? लेफ्ट साईडला. किती? 1, 2, 3, 4 म्हणजेच इंटू 10⁴. बरं, कुठे शिफ्ट केला? लेफ्ट साईडला, म्हणून प्लस. आणि हा इंटू 10⁻⁴ अगोदरचा 3 लिहायला विसरून चालणार नाही. म्हणजेच किती ना 0.64 इंटू 10⁻⁷. ही काय झाली? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. मस्त आहे सगळ्यांना? काय डाऊट आहे? अजून एक देतो. समजा मास ऑफ अर्थ इज इक्वल टू 6.4 इंटू 10⁻24 किलोग्रॅम. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड शोधा. 6.4 उचला, याच्यात बसतोय का बघा? नाही, 5 पेक्षा मोठा आहे 6.4. आपल्याला 5 किंवा 5 पेक्षा छोटा पाहिजे. डेसिमल कुठं? लेफ्ट साईडला. 0.64 इंटू 10⁻². किती डिजिट शिफ्ट केला? 1. कुठं? लेफ्ट साईडला. लेफ्ट साईडला शिफ्ट केल्यावर कसली पॉवर? पॉझिटिव्ह. इंटू हा 10⁻24. म्हणजेच काय झालं? 0.64 इंटू 10⁻25. ही काय झाली? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. समजतंय? तर ह्या लेक्चरमध्ये आपण सिग्निफिकंट फिगर्स, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, राउंडिंग ऑफ डिजिट रूल्स, बरोबर, अप टू अप्रोप्रिएट सिग्निफिकंट फिगर्स हे आपण सॉल्व्ह केलेले आहेत. ह्याचे प्रॉब्लेम्स तुम्ही डीपीपी तुम्हाला टाकलेले व्हॉट्सअप ग्रुपवरती. जर तुम्ही काही विद्यार्थी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड नाहीत, त्यांनी माझ्या ह्या नंबरवरती मेसेज टाका, तुम्हाला मी ऍड करून टाकतो. 8007282073 या नंबरला मेसेज करा. एक आपण व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला आहे. त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आपण काय करणार आहोत, तर फक्त फिजिक्सचे डाऊट डिस्कशन, त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रॉब्लेम देईन ॲज अ डीपीपी म्हणून किंवा ॲज अ ॲडिशनल प्रॉब्लेम. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही त्या ग्रुपवरती काय करायचे? शेअर करायचे. आणि हा जो लॉकडाऊनचा पिरियड आहे, हा लॉकडाऊनचा पिरियड मित्रांनो, तुम्ही नवीन गोष्टी फिजिक्सच्या रिलेटेड, मॅथ्सच्या, केमिस्ट्रीच्या, बायोच्या रिलेटेड शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे. जे काय डाऊट येतील ते डाऊट शिक्षकांच्याकडून क्लिअर करून घ्यायचे आहेत. आणि जो काय वेळ मिळतो आपल्याला तो स्टडी करण्यासाठी वापरायचा आहे. समजते? आणि काय डाऊट आला तर ह्या नंबरवरती मला मेसेज करायचा. ठीक आहे? थँक्यू.